कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हे खरंय असं म्हणाली वसू? मग तुम्हाला वाटते तेवढी साधी सरळ नाहीये वसुंधरा। तिने तनयाला धमकी दिली, तिला म्हणाली आकाशला कसं मी त्याच्या आईपासून आणि घरापासून तोडलंय तसंच मी अखिललाही तोडेन। मग तनया बिचारी घाबरली, त्या भीतीने ती सांगेल ती सगळी कामं करत राहिली। तिने हे आपल्याला नाही सांगितलं, पण विशाखाला आपल्या आईला सांगितलं, विशाखाने मला सगळं सांगितलं। आता तुम्हीच विचार करा, तनया 2 जीवांची। आता ही सगळी कामं करता करता काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते? काही दयामया आहे की नाही वसुंधरेकडे? हे बघ जयश्री, तू म्हणतेस खर तर माझा विश्वास बसत नाहीये। वसू इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटत नाही। पण मला माहितीये वसुंधरा कुठल्या थराला जाऊ शकते ते। कोर्टात मारे बॉम्बा बोंब करून सांगत होती, दुसरं लग्न ह्याच्यासाठी करतात का, दुसरं लग्न त्याच्यासाठी करतात का। पण मला पक्क माहितीये तिने दुसरं लग्न फक्त आणि फक्त पैशासाठी केलंय। एक संधी मिळू देत मला, नाही तिला घराबाहेर काढलं तर बघा, घरातलं दारिद्र्यही जाईल आणि इडापिडाही जाईल। एवढं तोडसूक घ्यायची गरज नाहीये। तोंडसूक घेत नाहीये मी, बरोबर आणि खरं तेच बोलतीये। खरं तर आता या क्षणी मी वसुंधरेला हाताला धरून घराबाहेर काढू शकते, पण फक्त आकाशसाठी म्हणून मी शांत आहे। कारण वसुंधरेला घराबाहेर काढली की तिच्या मागोमाग आकाशही जाणार घर सोडून, म्हणून गप्प आहे मी। पण आज तुम्हाला सांगते, एक ना एक दिवस मी वसुंधरेला मनगटाला धरून फरफटत घराबाहेर नाही हाकललं तर नावची जयश्री नाही। अरे एक सेकंड, शांती। काय काय चाललंय? काय कोणी चीटिंग केली? काय चीटिंग? हा हे एक मिनिट, आई कुठे? आई मार्केटला गेलीये। मार्केटमध्ये? कधी गेली? खूप वेळ झाला, आम्हाला काकूने सांगितलं मार्केटला गेलीये। खूप वेळ झाला तर अजून आली कशी नाही? आम्हाला काय माहित। रिक्षा रिक्षा, ओ दादा थांबा। हॅलो, अहो कुठे आहात? कधीपर्यंत येत आहे? अहो रिक्षाच शोधते, रिक्षाच मिळत नाहीये मला। भाजी आणायला आले होते, जी भाजी हवी आहे तीही मिळत नव्हती। अशी कुठली भाजी जी मिळत नाहीये? अहो तनयाला लाल माठ खायची इच्छा झाली होती, मग आईनी सांगितलं की लाल माठ घेऊन ये। लाल माठ किती शोधला, सीझन संपला त्यामुळे मिळतच नव्हता। खूप शोधल्यावर कुठे मिळाला। मग त्यांना सांगा ना नाही मिळत आणि या असंच घरी। असं कसं सांगणार? तिची इच्छा झाली होती, वाटतं का असं अशा दिवसात? आणि तिचे डोळे मी नाही पुरवणार तर कोण पुरवणार? तुम्हाला तर माहितीये, आता तिची काळजी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे ना। त्यात ती कशी वेगळी आहे तेही माहितीये तुम्हाला। बरं ते सगळं जाऊ द्या, तुम्ही आलात ना घरी, मी अवधी महिन्यानं सांगते चहा नाश्त्याचं। नाही नाही, चहा नाश्ता वगैरे सगळं राहू द्या, तुम्ही थांबा इथं, मी येतो तुम्हाला घ्यायला। अहो नाही नको, रिक्षा। अहो नाही, काही गरज नाहीये, मी येईन ना, 1-2 किलोमीटरवर तरच आहे घर। आणि अगदीच नाही काही मॅनेज झालं तर मी चालत येईन, तेवढाच वॉक होईल माझं। अजिबात चालायचं नाहीये, तुम्हाला शपथ आहे माझी। हा तुम्ही थांबा इथे, मी येतो तुम्हाला घ्यायला। अहो माझं ऐका। हॅलो, निघालोय मी, निघालोय, चला बाय 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 बाय। एक सेकंड, शांती शांती। आईने काय सांगितलंय? तनया काकूला बाळ होणार आहे की नाही? मग असं अजिबात वागायचं नाही ज्यांनी तनया काकूला त्रास होईल, कळलं? चला तुम्ही अभ्यासाला बसा, मी तोपर्यंत आईला घेऊन आलो। हा हा, आता बापाने सांगितलंय तर मग अभ्यास करावाच लागणार। चला चला। आल्या गेल्याची, पशुपक्ष्यांची, भूताभृताची, गुराढोराची, आतल्या बाहेरच्याची, तांत्रिक मांत्रिकाची आणि मुख्य म्हणजे वसुंधरेची दृष्टी लागली असेल तर ती जळून जाऊ दे ग बाई। बघ कशी मोहरी तडतडली बघ। मी म्हणत होते ना तिचीच दृष्टी लागली असणार तुला। माझ्या बायकोला चांगली मस्त सद्बुद्धी दे ग बाई। यानं काय झालं? सारखी मेली माझी चेष्टा करत असतात। काय चाललंय तुमचं हे? हा काय चाललंय? तुझं काय चाललंय? काही काय बोलते सुगत? सगळं चुकीचं आहे ग, अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा।
हे असं मीठ मोहरी तडतडली म्हणजे काय वसूची दुष्ट लागली हा? हे बघ, तुझ्या वसूबद्दलच्या रागाला उगाच मीठ मोहरीची फोडणी देऊ नकोस. फोडणी कसली? खरंच वसुंधरेची दृढ. आकाश, अरे काय तू आलास काय, चाललास काय? जरा काहीतरी चहा पाणी घे, खा वगैरे, फ्रेश हो. कुठं चाललायस एवढं तातडीने? ते आई मी जरा मार्केटला जाऊन येतो, वसुंधरांना पिकअप करायचंय. देवा, केवढी बायकोची सेवा. आई अगं त्यांना रिक्षा मिळत नाही म्हणून चाललं. ऐक ना, हं? तू कार नेणार आहेस का? नाही म्हणजे मी जरा अखिलला सांगणार होते की तनयाला आपल्या फॅमिली डॉक्टरला दाखवून आण म्हणून. ओके, काही हरकत नाहीये, मी बाईक घेऊन जाईन. हा हा. आई त्यांच्याकडे का? अगं आमचे डॉक्टर ना खूप चांगले आहेत. इरा सुद्धा तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला त्यांच्याकडेच गेली होती. मला विशाखा म्हणाली की थोडी काळजी घ्यावी लागणार आहे, डॉक्टरांनी सांगितलं थोड्या कॉम्प्लिकेशन्स आहेत. मग एक सेकंड ओपिनियन म्हणून घेऊन जा ना तिला. पण आई आमचे डॉक्टर पण खूप चांगले आहेत. मी अगदी लहानपणापासून जाते ना, मला सवय आहे त्यांची. अगं हो, ते एक्सपर्टच आहेत, पण माझ्या समाधानासाठी जा. नाहीतर माझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून जा. हो आई, ठीक आहे आम्ही जाऊन येतो. हा. चल आपण आवरूया आणि निघूया. अखिल, माझी पर्स आत राहिली बेडरूम मध्ये, प्लीज घेऊन येतो. आणतो. आता यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले तर माझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं सिक्रेट सगळ्यांना कळेल. आता मी काय करू? सॉरी याला उशीर तर नाही झाला ना? नाही, उशीर तर नाही झाला, पण अहो तुम्ही बाईकवर का आलात माझ्यासाठी? म्हणजे काय तुम्ही? त्यात काय झालं, तनेला गाडी लागणार होती डॉक्टरकडे जायला म्हणून बाईक घेऊन आलो. मला येते हा बाईक चालवता, बघितलं ना तू? बसाल ना माझ्या मागे? हो. दे मला दे. बसू? काय चाललंय तुमचं? नाही काही नाही, ते मिरर कोणीतरी वाकडा करून ठेवला होता ना, तो जरा ऍडजस्ट करतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.